नमस्कार मित्रांनो, देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये ऋत्विकच्या हातातून एक बाई चिठ्ठी देते आणि म्हणते नेऊन दे. ऋत्विक येतो आणि घरी टेबलवर ठेवतो. जामकर बघतात आणि चिठ्ठी वाचतात. त्यामध्ये असतं, शेतावर ये, तुला भेटायचे. ती चिठ्ठी ते तशीच ठेवून देतात. आता गोपाळ त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. जामकर म्हणतात, किती चांगले आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला लोक देव माणूस का काय म्हणतात. पोहे आणि शिरा एकदमच. गोपाळ म्हणतो, हे तुमचंच घर समजा. तेवढ्यात ऋतिक म्हणतो, तुम्ही इथं राहता का, म्हणजे मला रोज शिरा पोहे मटण मिळणार. जामकर म्हणतात, घेऊ का याचं मनावर. गोपाळ आणि लाली बघायला लागतात. ते म्हणतात, गंमत गंमत, अशी गंमत मी अधूनमधून करत असतो. गोपाळ म्हणतो, बरं तुम्ही निवांत खा, मी दुकानावर जाऊन येतो. तो दाराजवळ जातो आणि त्याला चिठ्ठी दिसते. तेवढ्यात जामकर म्हणतात, खेळायचं का. गोपाळ करतो आणि मागे बघायला लागतो. जामकर ऋत्विककडे बघत म्हणतात, गोट्या खेळायच्या का गोट्या. ऋतिक खुश होऊन म्हणतो, हां हां खेळूया की. गोपाळ आता चिठ्ठीवर बसतो आणि हळूच खिशात घालतो. त्यानंतर जामकर एकदम बॅग उचलतात आणि जायला लागतात आणि म्हणतात, देशमुख, तुमच्या शेतावर गेलो होतो. हप्ते जर वेळेवर दिले नाही तर मी ती जमीन थोडी थोडी करून विकेल आणि हप्ते वसूल करेल. आता मात्र घरातील सगळेच घाबरतात. आप्पा म्हणतात, नाही नाही नाही, असं करू नका, देतो ना मी हप्ते, बसा की तुम्ही. आणि दोन्ही बायकांना मोठ्याने ओरडतो. गोपाळ दुकानावर जातो आणि माधुरी त्याला मागून मिठी मारते. तो आता बाजूला ढकलतो. ती फोटो दाखवत म्हणते, हा मुलगा बघितलाय माझ्या बापाने, पण मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करू शकत नाही. तू माझ्याबरोबर पळून चल. गोपाळ म्हणतो, नाही नाही ना, माझ्याच्याने नाही होणार, मी माझ्या घरच्यांना सोडून कुठेही जाणार नाही. माधुरी म्हणते, माझ्याकडे 20 लाख रुपये, मी ती घेऊन येते, मग आपण कुठेतरी पळून जाऊ. गोपाळ विचारतो, तुझ्याकडे कुठून आले. ती म्हणते, माझ्या लग्नासाठी माझ्या बापाने जमीन विकली. आता मात्र गोपाळचे कान टवकारतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.